आपल्यावर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आहेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची एक जागा पडली. काँग्रेसची जवळपास 8 ते 10 मतं फुटली. त्याच्यावरती कारवाई होणार अशी चर्चा आता आहे. तुम्हाला वाटतं एक पक्षातला आमदार म्हणून जे मतं फुटले त्या आमदारांवरती कारवाई व्हावी? ना आमच्याकडे काँग्रेस आणि शिवसेनेत मतं द्यायची होती आम्ही. ते आमचे दोन्ही उमेदवार निवडून आलेले आहेत आणि तिसरा उमेदवाराला मतं कमी पडली. म्हणजे ते जरा गणित जरा जमलं नसेल आणि त्याच्यामध्ये जे सत्ताधारी लोक असतात ते अपक्ष आमदार असतात, बाकीच्या लोकांना प्रेशर टॅक्टिक्स करून ते जवळ घेतात आणि त्यातनं तो विजय झाला. म्हणजे तो काय विजय लय आनंद घेण्यासारखा नाही. जयवंतराव पाटीलसारखे ज्येष्ठ आमदार होते, त्यांचा अनुभव होता. महाराष्ट्राला त्यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे, कारण शेवटी अनुभवी आणि सर्वसमावेशक शाहू फुले आंबेडकर विचाराचा माणूस आहे आणि प्रचंड त्यांचं काम आहे. पण राजकारणाच्या गणितामध्ये सत्ताधारी लोकांनी ते गणित बसलं नाही म्हणून त्यांचा पराभव झाला. आणि जे काय चुकीचं वागलं असेल त्याला पक्षाचे जे आमचे नेते आहेत, जे प्रभारी आहेत, ते सगळे आता त्याची चर्चा करतील आणि जे चुकीचं वागलं असेल त्यांना शासन करणारच, प्रश्नच नाही. म्हणजे कारवाई झाली पाहिजे अशा आमदारांवरती. नाना पटोले सुद्धा स्पष्टच म्हटले की पक्षाची ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांच्यावरती मात्र कारवाई. नाना पटोले सक्षम आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. ते जे चुकीचं वागतात त्याच्यावर कारवाई करतात, हा माझा अनुभव आहे. ते आत्ताही त्यांच्यावर कारवाई करतील असा माझा विश्वास आहे. आणि तेच नाही, ही शेवटी पक्षाच्या लेवलवर ही नोंद घेतली जाते, कारण पक्षाची ही एक हानीच असते आणि काही लोक चुकीचा पायंडा पडू नये म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई करावी की जेणेकरून परत पक्षात कोण धजवलं नाही पाहिजे चुकीचं काम करायला. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावरती आहेत. एका माध्यम समूहानं सर्वे केला आहे आणि राज्यामध्ये महायुतीला फक्त 136 जागा मिळतील असा त्यांचा अंदाज आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे बहुमतापासून दूर आहेत. बहुमतापर्यंत सुद्धा ते जाणार नाहीत. महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये येईल अशा पद्धतीचा सर्वे आहे. तुमचा काय अंदाज आहे, महाविकास आघाडीला राज्यामध्ये किती जागा? ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चाललं आहे ते किळसवाणी राजकारण आहे. हे लोकशाहीला धरून नाही आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये बी लोकांनी त्याचं आपलं मत व्यक्त केलेलं आहे. विधानसभेत बी व्यक्त करतील. आजचं जे राजकारण चाललं आहे हे सगळं आर्थिक आणि ह्या महाराष्ट्राला लुटायचं काम चाललं आहे आणि घोषणाबाज सरकार आहे. घोषणा करायच्या. आज शेतकरी रस्त्यावर आहे, एस टी कामगार रस्त्यावर आहे, युवक रस्त्यावर आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष लोकांमध्ये आहे. आणि ज्या पद्धतीचं आता निवडणुका झाल्यात आपल्याला माहिती आहे की ह्याच्यामध्ये प्रचंड अर्थकारण आणि अर्थकारणावर चाललेलं हे राज्य, हे सगळं समीकरण करता आपला महाराष्ट्र चालला आहे कुठं, हा महत्त्वाचा विषय. आणि अंदाजपत्रक किती, खर्च किती, कर्ज किती, या सगळ्याचा सारासार विचार करताना आज सगळी लोक चिंतेत आहेत. शेतकरी चिंतेत आहेत, कामगार. जागा मिळतील मग महाविकास? आता याच्यामध्ये पवारसाहेब असतील आणि आमचे नाना पटोले, सगळे पक्षाचे लोक असतील, पवार आणि उद्धव साहेब असतील, हा विचार करून सरकार महाविकास आघाडीचं हा नक्की येणार आहे. कारण ते आता सर्व नाही, लोकांचंच मत आहे. आज शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतोष आहे आणि सर्वसामान्य युवक बी रस्त्यावर आहे. फक्त आता धर्माचं राजकारण करून जर लोकांना जर परत फसवण्याचं काम केलं किंवा भुरळ काढण्याचं काम केलं तर विकासाच्या बाजूला न राहता फक्त धार्मिक राजकारण करून जर त्यांना निवडणुका जिंकायचा तो प्रयत्न आता चालू आहे, पण ते लोक त्यांना भी घालणार नाहीत. अजित पवारांना सगळ्याच प्रकरणांमध्ये क्लीन चिट देण्यात आली. आता अजित पवारांच्या विरोधामध्ये जवळपास 7 सहकारी साखर कारखाने मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेत. त्यांची अशी मागणी आहे की अजित पवारांना नेमकी क्लीन चिट कशी दिली त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे. तुम्हाला वाटतं अजित पवारांच्या सगळ्या प्रकरणांची पुन्हा चौकशी होईल जरी कारखाने मुंबई हायकोर्टात गेले? नाही, आता याच्यामध्ये या राज्याचं राजकारण याच्यासाठी की दादांना ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्याकडे घेतलं आहे, म्हणजे सत्ता, राजकारण आणि समीकरण, ह्याच्या दृष्टीने दादाला ह्या सरकारमध्ये तरी काही अडचणी असं वाटत नाही. कारण दादा स्वतः अडचणीसाठी तिकडे गेलेत आणि त्यांनी अडचण सोडवण्याचा शब्द दिला, त्यामुळे ते त्यांच्यावर काम करतात. पुण्यामधलं जे सुरुवातीला गेल्या आठवड्याभरापासून प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून पूजा खेडकर रुजू झालेल्या होत्या, मात्र त्यांची बदली झाली. या प्रकरणाची सध्या आता बरीच चौकशी केली जाते. त्यांच्या आईचा सुद्धा एक हातामध्ये पिस्टल घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणामध्ये चौकशी करण्याची नेमकी तुमची काय मागणी आहे, काय भूमिका आहे? पुण्यामध्ये ते जिल्हाधिकारी येतात, त्याच्यानंतर हे सगळं प्रकरण समोर येतं. पुण्याच्या जवळच जमिनी घेतल्या जातात किंवा जो व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय त्याच्यावरती आता पुणे पोलीससुद्धा चौकशी करतोय. तुम्हाला वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई? ह्याच्यामध्ये प्रशासन सेवेमध्ये त्या मुलीचे वडील बी होते आणि त्यांनी करोडो रुपयाची माया पुणे शहरामध्ये विकत घेतली आणि
200-400-500 कोटीचा तो मालक असेल। पहिली गोष्ट तर त्यांनी कमी उत्पन्न ह्याच्यामधनं परीक्षा दिली, अपंगाचं सर्टिफिकेट आणि परीक्षा पास झाली। परीक्षा पास झाल्यानंतर तिचे कौटुंबिक पार्श्वभूमी बघितलीत, आई स्वतः गोळीबार रिव्हॉल्वर घेऊन फिरते। म्हणजे अशी जर IAS असा असेल किंवा प्रशासन सेवेत जर अशी लोक असतील तर या महाराष्ट्राला लुटायला आलेली लोक आहेत। पण एक खेडेकर आहे का? नाही, अजिबात नाही। असे अनेक खेडेकर ह्या प्रशासनामध्ये आहेत। जो कलेक्टर येतो, जो खालचा उपजिल्हा अधिकारी तो पुण्यात, हे सगळे पैसे कमवून पुण्यातनं निघून जातात आणि प्रचंड माया गोळा करतात आणि ह्यांना प्रशासनामध्ये प्रचंड यांची ताकद आहे आणि ही सगळी IAS लॉबी, ही सगळ्या लॉबी ह्या एकत्र येऊन ह्या महाराष्ट्राला देशाला प्रचंड लुटण्याचं काम करतात। ह्यांना जरी खाली केलं तर देशाचं कर्जच राहायचं नाही, इतका प्रचंड पैसा। खेडेकर हे नावाला आलं, पण जे काय न करता बसून करोड रुपयाचे आज पैसे जमा करतात, हे प्रचंड चुकीचं। खरं तर ह्या सगळे एक खेडेकर अनेक खेडेकर तिथे काय कारवाईची काय मागणी करताय तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये, की त्यांची आता पिस्टल जे आहे ते का जप्त करण्यात अशा पद्धतीची नोटीस पुणे पोलिसांनी दिलेली आहे, तुम्हाला वाटतं त्यांच्यावरती कारवाई ह्याच्यामध्ये कारवाई झाली पाहिजे? जो रिव्हॉल्वर दाखवला, आता ग्रामीण पोलीस काय करतात आम्ही वाट बघतो 1-2-3 दिवस, नाहीतर लोकशाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, तर आम्हाला तिथे जाऊन आंदोलन करावं लागेल पोलीस स्टेशनला 100%। आणि तिच्यामध्ये महानगरपालिका त्यांच्या बांगल्यावर काहीतरी जाणार आहे, तिथं बेकायदेशीर बांधकाम केले, महानगरपालिकेने फौजदारी केली पाहिजे 2। आणि तिसरी गोष्ट, त्यांना जर एवढा उन्माद असेल, मला लाल बत्तीच पाहिजे, लाच गालडीच पाहिजे आणि चुकीच्या पद्धतीने तिचं त्यामध्ये नोकरीमध्ये प्रवेश झाला आहे, त्याच्यावर पूर्णपणे चौकशी करून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। तिला निलंबित न करता कायमचं सेवेतून घरी बसवलं पाहिजे। असा जर प्रचंड उन्माद असेल तर समाजाला हे काय देणार आहेत? आणि ज्या पद्धतीनं त्याच्या वडिलांची बी चौकशी झाली पाहिजे, एवढा पैसा आला कुठनं त्याची चौकशी झाली पाहिजे। त्याचंही पत्र मी उद्या देणार आहे सोमवारी सकाळी। आणि ही सगळ्या प्रशासकीय सेवेतले अधिकारी प्रचंड भ्रष्टाचार करतात, ही वस्तुस्थिती खरी आहे। फक्त खेडेकर आज दिलं आहे, आपल्या समोर आलं, पण याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे। आपण पाहतोय की पुण्यातल्या सगळ्या प्रकरणाची चौकशी जी आहे ती व्हावी। उद्या पोलीस आयुक्तांना भेटून खेडकरच्या संदर्भामधलं एक पत्र जे आहे ते आम्ही देणार आहोत। मात्र जर ग्रामीण पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई केली नाही तर मग मात्र ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात ठेवा मांडेल, अशा पद्धतीचा इशारा रवींद्र धंगेकरांनी दिल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन विकी सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।